हॅलो गाईज, कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि मस्तच उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये छोट्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी घरात मुलांसाठी त्या एन्जॉय करण्यासाठी बनवते. त्यांना ते खुश तर मी खुश, तसंच तुम्हीही खुश असं पण करण्यासाठी मी आज ब्लॉग करते आईस्क्रीमचा. आणि आईस्क्रीम म्हणजे कुठली तर कुल्फी, आपली मावा आईस्क्रीम, अगदी घरच्या घरी. आणि तुम्हीही ट्राय करा. मस्त असा कडकीचा उन्हाळा चालू आहे, तर लेट्स गो, वी आर स्टार्टिंग नाव. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कडक असा उन्हाळा पडलेला आहे आणि तुम्ही बघताय, आणि थंडगार सारखंच खाऊशी वाटते. आणि माझं पिल्लू म्हणाल तर सारखंच म्हणते, मम्मा हे दे, मम्मा ते दे, मम्मा हे दे. तर मी आज त्याच्यासाठी बनवणार आहे मस्त अशी आईस्क्रीम, आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत. आणि बघू आता आपण कशी होती, काय होती. आणि फर्स्ट टाईम बनवते मी, पण बघितली एका ठिकाणी. सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. अगदी फर्स्ट प्रोसेस आहे, त्यामुळे कशी होईल काय होईल तुमच्यासोबत शेअर करता. नेक्स्ट प्रोसेस असेल कशी का बनेल, पण नेक्स्ट त्याच्यापेक्षा चांगली बनवायचा आपण प्रयत्न करूयात. आणि अगदी उन्हाळा छान घालूयात. आणि कडक उन्हाळ्यामध्ये अशा छोट्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुमच्या पिल्लांना खायला देत जावा, अगदी खुश होते. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त पर्याय करा. आणि चला मी आता तुमच्यासोबत शेअर करते. मस्त असं पिल्लू आलेलं आहे. पिल्लूला काय खायचं आपण नक्कीच विचारूयात. खूप दिवसापासून, 2 दिवसापासून म्हणते मम्मा बनली का आईस्क्रीम, बनली का आईस्क्रीम. तर फायनली आज मी त्याच्यासाठी बनवते आईस्क्रीम. तर त्याला विचारूयात काय खायचं आहे त्याला. इकडे काय खायचं आहे तुला? आईस्क्रीम. आईस्क्रीम कशीवाली? कोणाच्या हाताची? मम्माच्या हाताची? अरे सर्कल काय फिरतो, आणि मी तुझ्या भोवती फिरते आणि तू सर्कल फिरतोय. ठीक आहे गाईस, मी आईस्क्रीम बनवली तर याला देऊ शकत नाही मी आईस्क्रीम. तो अजिबात त्याला मी आईस्क्रीम देणार नाही. चलो बाय, कंटिन्यू. मग लवकर बोल, काय खायचं आहे? कोणी बनवलेली? आणि है ना. तर काय तुम्हाला सांगू का, प्रत्येक वेळेस आता उन्हाळा चालू आहे, लवकर घरी येतं तर काय म्हणतं माहिती आहे का, मम्मा काहीतरी थोडंसं चटपटीत खायला आहे का, मग काहीतरी चांगलं खायला आहे का. त्याच्यासाठी चांगले मेनू काय बनवू, सारखेच काय ना काय देत असते. तरीसुद्धा त्याला चांगलं खायचं असतं. आता बघूया त्याच्यासाठी थोडं रोज एक छोट्या रेसिपीज ज्या शेअर करेल त्याच्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर करतील. कंटिन्यू करा. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात आईस्क्रीम कशी बनवायची, आणि ते पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. आणि घरच्या साहित्यात अवेलेबल जे साहित्य असेल घरी जे, त्यामध्येच आपण आईस्क्रीम बनवते. अगदी इझी आहे, खूप कमी स्टेप आहेत. तर तुम्हाला मी सांगते. मस्त असं दूध घेतलं मी अर्धा लिटर, आणि गॅस पेटवलं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम नाही आणि स्लोही नाही, एकदम हाय ठेवायची. आणि दुधाला उकळी काढून घ्यायची, अगदी छान अशी उकळी काढून घ्यायची बरं का. अर्धा लिटरचं दूध हे पाव लिटर झालं पाहिजे. आणि आहे ना तिथेच थांबून राहायचं, नाही तर दूध उतू वगैरे जाण्याची शक्यता असते. छान असं उकळी आल्यानंतर मस्त असं चम्मचने हलवून घ्यायचं, की जेणेकरून ते दूध वरती येऊ नये. अगदी हाय फ्लेमला मी बघा दूध मस्त फेटून घेऊन अगदी अर्धा लिटरचं दूध हे कमी पाव लिटरमध्ये झालं पाहिजे. आणि तशाप्रमाणे हलवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता की दुधाला असं छान फेटून घेतल्यानंतर तुम्ही अशी साय सुटते, आणि त्याच्यानंतर दूध कमी व्हायला लागतं, आणि त्यानंतर अशा गाठी दिसतात. अगदी असं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस चालू करायची. की मी आता ह्यामध्ये सामग्री काय टाकणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करते. की मी आता घेतले थोडंसं लाईटली कॉर्नफ्लॉवर, आणि वाटीत तुम्ही बघू शकता एवढं तर मी टाकणार नाही. त्यातमध्ये हे मी रात्री भिजवून ठेवले होते काजू बदाम, तसेही टाकले तरी चालेल, पण मी भिजवून टाकले होते. अगदी असे पाण्यात भिजवत ठेवले होते. आणि त्यानंतर मी आता ते काजू बदाम आता दुधाला उकळीच येते, छान असं फेटून घेतले बघू शकता. आणि आता मी काजू बदामची पेस्ट करणार आहे मिक्सरमध्ये छान. चला आता इकडे माझी काजू बदामची पेस्ट रेडी झालेली आहे. एकदम लाईटली स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची, आणि ती थोडी करून त्यामध्ये टाकायची. बघा आता ती भिजवले होते माझी अशी झाली आहे. तुम्ही न भिजवता पेस्ट केली तर ती वेगळी मोकळी अशी होणार आहे. आणि अगदी स्मूथ करायची आहे पेस्ट. आणि त्यामध्ये ती मस्त असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ढवळत राहिल्याने त्यामध्ये आपल्याला कळेल की कन्सिस्टन्सी आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे, घट्टसरपणा कसा येतोय. अगदी तशी पेस्ट मी टाकलेली होती. बघा तुम्ही जसं तुम्हाला काजू बदाम जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त म्हणजे त्याप्रमाणे टाकू शकता. मी अशी थोडी करून टाकत होते आणि मस्त ढवळत घेते. आणि आता तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी इतकी छान झाली आहे, घट्टसरपणा येत चाललं आहे त्याला. आणि अगदी मला जशी पाहिजे तशी मी टाकत चालली होते स्पूननी, थोडी करत. आणि मस्त उकळी परत येऊन द्यायची त्याला. फ्लेम हायच ठेवली होती मी, म्हणजे दुधाला उकळी येतच होती. अगदी असा घट्टसरपणा दुधाला येत चालला होता छान असं. आता बघा तुम्ही कन्सिस्टन्सी अशी छान पद्धतीने झालेले. आता त्यामध्ये आपण थोडीशी ॲड करणार आहोत ते वेलची सुंठ, अशी छान अशी त्याची पूड केली होती. माझ्याकडे आहेच ती स्टोरेजमध्ये, त्यामुळे मी तीच ॲड केली. तुम्हाला दाखवायला लागली नाही मला की ती कशी म्हणजे बनवलेली वगैरे, ते तीच ॲड केली. आणि इथे मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी, जे की मिक्सरचं काजू बदामची पेस्ट होती त्यामध्येच कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलं, की जेणेकरून पेस्टचं भांडं वाया नको जायला, त्यासाठी लाईटली पाणी टाकले. पुन्हा छान अशी उकळी
आणून दिली आणि आता मी टाकले त्यामध्ये मस्त वेलची पूड आणि अगदी छान असं पुन्हा हटून फेटून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता की कशा पद्धतीने दूध असं मस्त घट्टसर झालेलं आहे की जेणेकरून छान असं झालं. घरच्या घरी बनवलेली मी आईस्क्रीम, त्यामुळे इतक्या छोट्या सामानात बनवली आणि अगदी छान पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे की तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. मी ट्राय केले, अगदी छान झाली होती. मस्त असं दूध फेटून घ्यायचे. बघू शकता आता दुधाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे, अगदी छान अशी घट्टसरपणा आलेला आहे. बघा तुम्ही किती छान घट्ट झालेलं आहे दूध आता. आणि ते मी आता थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे. आता ते घट्टसर झालेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की छान कन्सिस्टन्सी एकदम त्याला म्हणजे फॅट आले, एकदम असं जाडसर झालेले. आणि आता ते बाजूला थंड म्हणजे थोडंसं बाजूला मिश्रण ठेवूयात. आणि आता टाकूयात आपण एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. साखरेत बिलकुल पाणी टाकायचं नाही, फक्त साखर फेटून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता साखर कशा पद्धतीने विरघळते, बिलकुल पाण्याचा एकही थेंब नाही. मी साखरेला अशा पद्धतीने विरघळण्यामागचं कारण का, तर मला हा ब्राउनिश कलर कुल्फीला पाहिजे होता. आणि तुम्हाला जर तसंच डायरेक्टली त्यामध्ये साखर ॲड करायची असेल तर तुम्ही तसंही डायरेक्ट ॲड करू शकता आणि व्हाईट कलर येऊ शकतो. पण मला कुल्फीचा हा ब्राऊन कलर पाहिजे नव्हता, म्हणून मी साखर अशा पद्धतीने विरघळून घेतली. आणि आता बघू शकता तुम्ही साखर मस्त अशी विरघळलेली. आणि मलाही नव्हतं ती साखर विरघळली नाही तर इतका छान असा कलर त्याला येईल, म्हणून आता ही विरघळलेली साखर मी त्यामध्ये टाकू करते, जेणेकरून बघू शकता तुम्ही साखर पण किती छान विरघळलेली, अगदी पातळ अशी झालेली आहे लेअर त्याचा. तर साखर त्यामध्ये टाकल्यानंतर कुल्फीचा कलर बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे. मी मिक्स केले साखर टाकल्यानंतर. आणि मिक्स केल्यानंतर आता हे जे बॅटर आहे ते बघू शकता थोडंसं गार झालेलं आहे आणि अक्कसार फॅटायला आलेलं आहे, म्हणजे जाडसर झालेलं आहे. आणि आता मी त्यामध्ये ओतू करते, जो की मी साखरेचा जे केलेला आहे पाक, तो अगदी पाणी न घालता केलेला पाक आता त्यामध्ये ॲड केला. आता कलर व्हाईट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर व्हाईटच ठेवायची असेल आईस्क्रीम तर तुम्ही साखर यामध्येच ॲड करा. मला नव्हती ठेवायची त्या पद्धतीने, मला कलर चेंज करायचा होता. इकडे मी ड्रायफ्रूट जे कट केले होते ते मी पहिले थोडे टाकून घेतले, जे आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूटवाली आईस्क्रीम, सो मी टाकून घेतले. आणि आता मी त्यामध्ये टाकते साखरेचा पाक. आणि त्याने आता साखरेचा पाक टाकल्यानंतर आता त्यामध्ये मी साखरेचा पाक टाकल्यानंतर तुम्ही चेक करा, बघा कसा कलर त्याला चेंज झालेला आहे, मस्त असा ब्राउनिश कुल्फी टाईप कलर झाला. एवढंच की माझ्याकडे साचे नव्हते, पण इट्स ओके, नेक्स्ट टाईम मी साचे आणेल. आता मी मस्त जो आईस्क्रीमचा डब्बा होता त्यामध्येच मी टाकू केलेले आहे. अगदी छान असा कलर आलेला आहे, ब्राउनिश असा कुल्फीला. बघू शकता कुल्फी आईस्क्रीम बनवायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आता छान मिक्स केल्यानंतर बघा साखरेचा पाक असा मस्त ब्राऊन झाला होता, तर मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे कुल्फीला. मस्त असं फेटवून घेतलं मी, ते छान असं मिक्स करून घेतलं. आणि आता कलर बघा तुम्ही किती छान वाटतंय, पाणी न घालता अशा पद्धतीने कलर तुम्ही आणू शकता, कुल्फी कलर. आता छान असं ते मी फेटून घेतलं. आणि आता मी ते काय करणार आहे, माझ्याकडे साचे नव्हते त्यामुळे आईस्क्रीमचा डब्बा मागच्या हप्त्यामध्येच आणला, तर म्हटलं चला त्यामध्येच ॲड करूयात. जसे वेगवेगळे डब्बे पण होते, पण आईस्क्रीमच्या डब्यातच आईस्क्रीम असणं खूप भारी वेगळं वाटतं, म्हणून मस्त ओरिओ शेकचं आईस्क्रीम होती आमच्याकडे, त्याच डब्यामध्ये मी ही कुल्फी आता ठेवून देणार आहे. आणि अगदी छान पद्धतीने त्यामध्ये ओतून घेते. तुम्ही लेअर बघू शकता, इतके सारे घट्ट असे झालेले आहे, घट्टसर झालेले. आता ते मस्त डब्यामध्ये ओतून घेतले आणि डब्यात पुन्हा एकदा छान सेट करून घेतलं, म्हणजे डब्बा छान असा हे केला, मिक्स करून दिलं की बबल्स वगैरे नको यायला त्यामध्ये, म्हणून छान असा डब्बा थोडासा आदळला म्हणजे बबल्स फुटून जातात. आणि त्यावरती मी वरच्यावर टाकलेले पुन्हा एकदा ड्रायफ्रूट सगळीकडून पसरून घेतले, जेणेकरून वरच्यावर ड्रायफ्रूट दिसल्यावर अजून छान वाटते. आता बघा मी आईस्क्रीम अशा पद्धतीने दिसते, मी ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकले. तर आता छान असे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले मी मस्तपैकी, बघू शकता तुम्ही किती दिसायला छान वाटते ना. आता बघूयात आपण, ते लावून ठेवते मी झाकण आणि कशा पद्धतीने बनते. आता झाकण लावून ठेवले आणि बघू शकता हा ओरिओ शेकची आईस्क्रीम आम्ही लास्ट वीकमध्ये आणली होती, हाच डब्यामध्ये मी ते ट्राय केलेलं आहे. आणि आता बघू शकता आपण नेक्स्ट टाइम ओरिओ शेकची पण मी ट्राय करणार आहे. आता मी फ्रीजमध्ये स्टोअर करून देते, आपण संध्याकाळी थोड्या वेळाने, आता मी दुपारची वेळ होती, दुपारच्या वेळेस केलेले, आता आपण संध्याकाळी नक्की बघूयात की आईस्क्रीम कशी बनली आहेत. कंटिन्यू करा तुम्ही. आता सगळे काही कामावरली, पुन्हा फ्रीज ओपन केला, संध्याकाळच्या टायमिंगला चालू
घालून वगैरे आल्यानंतर. आणि आता ओपन करून बघते तर आईस्क्रीम अगदी सेट झालेली आहे, मस्त असा लेअर आलेला आहे, काय दिसते वाव. पण आता कट कशी करायची हा मोठा प्रश्न. चला तर आईस्क्रीम छान बनली आहे, आम्ही एन्जॉय केली, मी तर खाल्ली. खूप टेस्टी आणि मस्त ड्रायफ्रूटचा फ्लेवर आलेला आहे. तुम्ही घरच्या घरी बनवून बघा अशी आईस्क्रीम. मुलांना बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी अशी बनवली तर ते पण एन्जॉय करतात. माझ्या पिल्लांना तर फार आवडली आहे. तुम्ही तुमच्या पिल्लांना देऊ करा घरच्या घरी एन्जॉय आईस्क्रीम. तर छान असा आईस्क्रीमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अगदी छान अशी टेस्टी झाली होती, खरंच मला तर फार आवडली. पहिल्यांदा ट्राय केलं पण इतकं छान होईल असं वाटलं नव्हतं. आणि अगदी छान आईस्क्रीम झालेली आहे. कुल्फी आईस्क्रीम, मावा आईस्क्रीम म्हणतात त्या पद्धतीचीच त्याला टेस्ट आली होती. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथं मी तर खाते आईस्क्रीम, एन्जॉय करते. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही ट्राय करा आईस्क्रीम ही नक्की आणि मला कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने बनली. अजून काही क्वेरी असेल तर नक्कीच विचारा कमेंट करून. चलो बाय, लाईक शेअर सबस्क्राईब गाईज.